नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आज हा विरोधी पक्षाने जो 293चा प्रस्ताव या सभागृहामध्ये आणला त्याच्यावरती मी माझं मत व्यक्त करण्यासाठी उभा आहे. 2 मिनिटात अध्यक्ष महोदय. हा संपूर्ण प्रस्ताव वाचल्यानंतर लहानपणी वाचलेली एक गोष्ट खरं तर मला आठवली अध्यक्ष महोदय. एकदा एक व्यक्ती रस्त्याने चाललेला असतो, रस्त्याला 3 फाटे फुटतात आणि हे रस्ते कुठे जातात याचा त्याला ज्यावेळेस प्रश्न पडतो तो शेजारी शेतामध्ये काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला विचारतो की दादा हा रस्ता नेमके 3 रस्ते जातात कुठे. त्यावेळेस तो शेतकरी त्या व्यक्तीला विचारतो की तुम्हाला नेमकं जायचंय कुठं. त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो मला कुठेच जायचं नाही, मी असंच चालत निघालेलो आहे. तर म्हणलं जर तुम्हाला कुठेच जायचं नसेल तर हा रस्ता कुठे जातो याचा प्रश्न विचारायचा तुम्हाला अधिकार नाही. अध्यक्ष महोदय, हा प्रस्ताव आणत असताना अशाच अनेक गोष्टीचा अनुभव मला या ठिकाणी येतोय. या ठिकाणी एक गोष्ट नमूद केलेली आहे. मला उदाहरण अध्यक्ष महोदय द्यायचं आहे. कालच्या 8 फेब्रुवारीला आमच्या नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुपा MIDC मध्ये एक तरुला इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे. म्हणजे बीड जिल्ह्यातील एक सर्वसामान्य कुटुंबातील भरत गीते म्हणून ह्या उद्योजकाची ही कंपनी आहे आणि त्यांनी एक प्लांट उभारला आहे सुप्यामध्ये. अध्यक्ष महोदय, हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की या प्लांटचं उद्घाटन या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते झालेला आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की 2025ला डाओसला जो करार झाला होता त्याच्यामध्ये 500 कोटीचा करार या कंपनीबरोबर राज्य सरकारचा झाला होता आणि अवघ्या 1 वर्षामध्ये ही कंपनी उभी राहिली. 1200 लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. पण आपण आपल्या प्रस्तावामध्ये म्हणतो की डाओसला झालेल्या करारापैकी एकही नवीन उद्योग राज्यात येत नाही. तर अध्यक्ष महोदय, कुठेतरी साफ चूक आहे. माझी आपणास विनंती आहे, हे सगळं मांडत असताना आपण एक सांगितलेलं आहे की राज्यातील नगरपालिका महानगरपालिकामधील कारभार मागील अनेक वर्षांपासून प्रशासकाच्या मार्फत चालतोय. प्रशासकाच्या मार्फत चालत असताना प्रशासक नेमका बसला कोणाच्या काळात आणि कोणामुळे या राज्याला प्रशासक राज्य पाहायला मिळालं याचं सुद्धा कुठेतरी आत्मपरीक्षण आणि संशोधन होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, हा प्रस्ताव मांडत असताना एक गोष्ट प्रखर्षाने जाणवते की याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे विविध शहरांचे रखडलेले हद्दवाढीचे प्रस्ताव. अध्यक्ष महोदय, एकीकडे म्हणतो आपण कामं होत नाहीत, विकास होत नाही आणि दुसरीकडे म्हणतोय हद्दवाढीचे प्रस्ताव रखडलेले आहेत. मग आपण हे सुद्धा या प्रस्तावात मान्य करतोय की आता सध्या राज्याचा विस्तार चालू आहे, शहरांचा विस्तार होतोय. म्हणजे आपण हे सुद्धा या प्रस्तावात नाकारत नाहीये. त्यामुळे याची सुद्धा गंभीरपणे अध्यक्ष महोदय दखल घेतली पाहिजे. हा विस्तार होण्यामागचे कारण आहे की जे आमच्या सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू आहेत याचं सुद्धा कुठेतरी कौतुक केलं पाहिजे. माझी आपल्या मार्फत विरोधकांना एक विनंती आहे की आपण जे परसेप्शन क्रिएट करतोय हे परसेप्शन अतिशय महत्त्वाचं असणार आहे. जर आपल्याला उद्योग आणायचे असतील, जर विकासाच्या दृष्टिकोनातून या राज्याला घेऊन जायचं असेल तर एकटे सत्ताधारी पुढे घेऊन जाऊ शकत नाही. याला प्रत्येकाच्या मदतीची गरज आहे. आमची इच्छा एवढीच आहे की आपल्याला जर हातभार लावायचा नसेल तर अजिबात काही हरकत नाही, पण हे जे गाडं निघालेलं आहे याला कुठेतरी खोडा घालू नका. अध्यक्ष महोदय, या प्रस्तावामध्ये शेतकऱ्यांचा फक्त नावापुरता उल्लेख आहे. खरं तर या प्रस्तावामध्ये आज जी परिस्थिती अखाद्य देशामध्ये सुरू असणाऱ्या गोष्टी, जे युद्ध आहे याच्यामुळे जे शेतकऱ्यांच्या आमच्या कांद्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, कांद्याचे बाजारभाव पडलेले आहेत, त्याचबरोबर कांदा असेल, द्राक्ष असेल, केळी असेल, असे हे जे शेतमाल आहे आज JN पेटीवर मोठ्या प्रमाणावर अडकून पडलेलं आहे. माझी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत सरकारला विनंती असेल की याच्या जे स्टोरेज किंवा डॅमेजेसचे जे शुल्क आहे हे माफ होऊ शकतात का, किंवा विशेष आर्थिक मदत आपण एक पॅकेज डिक्लेअर करू शकतो का, किंवा पर्याय बाजारपेठ आपण ह्या सगळ्या मालाला उपलब्ध करून देऊ शकतो का, किंवा शिपिंग मार्गाबाबत काही समन्वय मानता येईल का. ही सगळी चर्चा करण्यासाठी एखादी आपण उच्चस्तरीय जर समिती निर्माण केली तर अध्यक्ष महोदय नक्कीच याचा फायदा या शेतकऱ्यांना होईल. मी परत एकदा आपल्याला एक विनंती करेन, एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, लॉ कॅन ओनली बी सक्सेसफुल ओनली वेन प्रोबॅबिलिटी ऑफ बीइंग कॉट इज देअर. त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपल्या सभागृहाची एक सर्वांगीण, आपली सर्वांची एक अधिकार आहे की आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे की आपण राज्याचं चित्र हे उत्तम ह्या सभागृहाच्या माध्यमातून या देशाला दिलं पाहिजे. तरच या राज्यामध्ये परकीय गुंतवणुका येतील. जर आपण राज्यामध्ये कसली परिस्थिती त्या अलबेल नाही असं जर दाखवलं तर मला खात्री आहे की कुठे ना कुठे हे उद्योग यायला अडचण होऊ शकेल. त्यामुळे मला विश्वास वाटतोय की येणाऱ्या काळामध्ये विरोधकांची आम्हाला नक्कीच या सगळ्या गोष्टी, या सगळ्या कामामध्ये साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.